नमस्कार, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे झणझणीत अशी कोल्हापूर पद्धतीची बांगड्याची चटणी. तर हा बांगडा साफ कसा करायचा आणि याची चटणी इतकी चविष्ट लागते, ती अगदी सुंदर अशी लागते. तर तीच चटणी आपण आज बनवणार आहोत. तर हा सुका बांगडा आहे, याला खरबा बांगडा देखील असं म्हणतात, कारण हा मिठामध्ये पूर्ण सुकलेला बांगडा असतो. तर अशा पद्धतीने याला गॅसवरती चांगलं चरचरीत असं भाजून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनं व्यवस्थित असं बांगड्याला या भाजून घ्यायचं आहे. तर याला मीठ लावून सुकवलेलं असतं. तर हा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता सगळीकडून अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे साफ करणार आहोत. तर हे साफ करण्यासाठी तुम्हाला सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अशा प्रकारे त्याच्यावरची जी स्किन असते ती सगळी अशा प्रकारे काढून टाकायची आहे. जेवढा जेवढा भाग काळा झाला होता ना, तो सगळा आपल्याला अशा पद्धतीनं काढून टाकायचा आहे दोन्ही बाजूनं. तर दोन्ही बाजूने मी याची स्किन अशी काढून घेतली. साईडला जे काटे होते ते अशा पद्धतीनं हातानं आपल्याला काढायचे आहे. तर हे दिसतात हे बघा काटे. तुम्ही बघू शकता हे असे काटे आहेत ना, हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर पोटातील जे कचरा असतो तो काढून साफ करायचा आहे. आणि हा बांगडा आपण धुवून देखील घेऊ शकतोय, पण धुतल्यानंतर त्याची सगळीच चव जाते. म्हणून हा धुवायचा नाही, अशाच पद्धतीनं हा करायचा आहे. तर आमच्या कोल्हापूर भागाला अशी ही चटणी फेमस असते. अगदी छान अशी ही भाकरीबरोबर चटणी सगळी लोकं बनवतात आणि खातात देखील. तर अशा पद्धतीनं हा बांगडा आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि बाकीचे सगळे काटे आपल्याला फेकून द्यायचे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे साफ करून आपल्याला त्याचे छोटे-छोटे तुकडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय बांगडा मी व्यवस्थित साफ करून अशा पद्धतीने प्लेटमध्ये हा काढून घेतलेला आहे आणि आपण याचा छोटासा एक मसाला बनवू. तर इथे मी 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या आपल्याला चांगल्या चरचरीत अशा भाजून घ्यायच्या आहेत, कारण याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला भाजलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं मी पाव वाटी घेतलेलं आहे. तर ते याच्या जागी तुम्ही सुकं खोबरं देखील घेऊ शकताय आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी. एवढाच मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि थोडा-थोडासा मोठा-मोठाच आपल्याला ह्या ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. इथे एक मी पॅन ठेवलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तर ही चटणी बनवताना थोडंसं तेल जास्त लागतं, तर 3 चमचे तेल मी इथे वापरलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर मी 3-4 कांदे बारीक असे मध्यम आकाराचे कांदे बारीक असे कट करून घेतलेत आणि ते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो देखील मी कट करून ठेवलेत, पण कांदा भाजल्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत. तर कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. एक 10 ते 15 मिनिटं कांदा भाजण्यासाठी लागतो, पण हा कांदा चांगला भाजला पाहिजे. नाहीतर आपल्याला चटणी व्यवस्थित लागणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा एकदम लालसर झालेला आहे आणि अशा पद्धतीनं भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर कांदा भाजल्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. कारण कांद्यासोबतच जर घातला तर तो कांदा व्यवस्थित भाजत नाही आहे. आणि त्यासाठी फक्त अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे. कारण हा खारा बांगडा आहे. त्यामुळे अगोदरच हा खारा असतो आणि आपण मीठ जास्त वापरायचं नाही. तर फक्त अर्धा चमचा मीठ, टोमॅटो फक्त विरघळून जावे यामध्ये म्हणून एवढ्यासाठी मी अर्धा चमचा मीठ इथे वापरलेला आहे. आणि टोमॅटो पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला जो आपण मसाला बनवला होता अशा पद्धतीने मी बारीक केलाय तुम्ही बघू शकताय आणि तो यामध्ये तो आता घालायचा आहे. थोडंसं मोठं किंवा तुम्हाला पाणी जर याच्यामध्ये घालायचं तर घालू शकताय, पण अशीच ही चटणी छान लागते. कोणाकोणाची पद्धत खूप वेगळी असते बनवायची. कोण-कोण पाणी घालून बनवतं आणि हळद घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा आणि अशा पद्धतीने ही परतून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही गॅसवर अशा पद्धतीनं वाफवून घ्यायची आहे. तर ही इतकी सुंदर चटणी होते. तुमच्या भागाला देखील अशीच ही चटणी बनवतात का? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या कोल्हापूर भागाला अशी चटणी बनवून फार ही लोकप्रिय चटणी आहे. तर अशा पद्धतीची ही चटणी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हा बांगड्याच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीनं ही बांगड्याची चटणी तुम्ही बनवाल तर 2 भाकरी जास्तच खाल, अशी ही बांगड्याची चटणी तयार होते. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.